आता राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बातमी आहे। देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आमदारांची आता एक बैठक सुरू आहे। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विजय शिवतारे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अमोल मिटकरी, सनाम मलिक आणि पार्थ पवार हे सगळे नेते मंडळी उपस्थित आहेत। देवगिरीवर ही आमदारांची बैठक सुरू आहे। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार देखील उपस्थित आहेत आणि पक्षाचे काही आमदार देखील या बैठकीला उपस्थित आहेत। अजित पवारांचं निवासस्थान देवगिरी बंगल्यावर ही बैठक सुरू आहे। बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंना विरोधकांनी घेरलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी देखील आता अजित पवारांची भेट घेतली होती आणि सगळे पुरावे वाल्मिक कराड आणि मुंडेंच्या कंपनीचे पुरावे सादर केले होते। त्या पार्श्वभूमीवर ही आमदारांची बैठक असू शकते किंवा आणखी कुठला महत्त्वाचा निर्णय या बैठकीत होणार ते बघणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र देवगिरी बंगल्यावर आता मुश्रीफ, तटकरे, झिरवाळ, मिटकरी आहेत, हे सगळे आमदार बैठकीला उपस्थित आहेत। पार्थ पवार देखील या बैठकीला उपस्थित आहेत। अजित पवारांच्या निवासस्थान देवगिरीवर ही बैठक सुरू आहे।